राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध संपूर्ण राज्याला लागलेत। अपेक्षेप्रमाणे दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे आणि त्यानुसार भाजपचे 20 मंत्री, शिवसेनेचे 12 मंत्री तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असतील असं सांगितलं जातंय। काल दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची अमित शहा आणि नड्डांसोबत 1.5 तास बैठक झाली। या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। तसंच भाजपच्या मंत्र्यांची यादी, संघटनात्मक बाबी, प्रदेशाध्यक्ष या विषयांवर देखील चर्चा झाली। मुख्यमंत्री फडणवीसांची आज पंतप्रधान मोदींशीही भेट होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता राज्यातल्या राजकीय वर्तुळासह इच्छुक आमदारांना देखील लागलेली आहे आणि त्या संदर्भात काल दिल्लीमध्ये बैठका झाल्या। रात्री उशिरा फडणवीस, अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची बैठक झाली। अमित शहा, नड्डा यांच्याशी फडणवीसांनी राज्यातल्या भाजपच्या मंत्र्यांच्या यादीवरती चर्चा केल्याची माहिती आहे। राज्यातील संघटनात्मक बाबी, प्रदेशाध्यक्षपद या विषयावरही चर्चा झाली असं कळतंय। मुख्यमंत्री फडणवीस काल दिल्लीतच मुक्कामी राहिले। आज फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील अशी शक्यता वर्तवली जाते। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, काल दिवसभरांच्या बैठकांमध्ये नेमकं काय काय घडलं, कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा झाली आणि आज कोणकोणत्या बैठका होऊ शकतात? नक्कीच काल देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळी त्यांनी औपचारिक भेटी केलेल्या आहेत। त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, नितीन गडकरी, राजनाथ सिंह अशा भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे आणि त्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अमित शहा यांना इथे भेटले। त्यावेळी भाजपच्या मंत्र्यांच्या नावांवर चर्चा झाल्याचं समजते। आता त्यासोबत दुसरा विषय असाही आहे की शक्यता आहे की जवळपास 20, 12, 10 अशा स्वरूपाचा एक फॉर्म्युला हा असू शकतो आणि त्यामध्ये 12 मंत्रीपद शिवसेनेला आणि 20 भाजपला आणि 10 राष्ट्रवादी काँग्रेसला असं कदाचित असू शकेल असंही एक म्हटलं जात आहे। हो सोमेश, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू तुझ्याकडून। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।